हाय मित्रांनो, कशात मजेत ना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी अनिकेत चावले. तर मित्रांनो, आत्ता दुपारचे वाजलेले आहे, बघू शकता इथं 12:52 आणि जस्ट मी आत्ताच आंघोळ केलेली आहे. तर आपण दुपारचा व्ह्यू बघूया. बाहेर तर खूप जास्त ऊन असणार आहे मित्रांनो, हे बघताय. हे बघताय कसला लख प्रकाश झालाय बरं एवढ्या कडक. आणि गादी वाजली ना मित्रांनो, बेडशीट टाकायचं विसरून राहिलं नव्हतं. गादी खूप जास्त तापली. टाकलं जर नाही ना उन्हाने खराब होऊन जाईल. ते पहिले टाकावं लागेल, पण त्या पण टाकायच्या आधी आपल्याला चप्पल घालावं लागेल, कारण खालचा जो कोबा आहे ना खूप जास्त तापलेला आहे. बघताय एक जुनी बेडशीट आहे. आता आपण गादी झाकून टाकूया, म्हणजे नाही का गादी वगैरे खराब व्हायची नाही. आत्ता मित्रांनो असं टाकलं तर खरं आहे, पण वारं जर आलं ना ते बेडशीट एका जागेवर पण राहू शकत नाही, नाही का. हे बघताय म्हणजे काय होईल, गादी वगैरे तापायची नाही आणि खराब व्हायची नाही. मित्रांनो गाडी लावायला सावली पण नव्हती, त्यामुळे बळबळ ह्या झाडाच्या खाली लावली. कशी मशी सावली आहे नाही का. अजून 1-1.5 तासाने असं इथपर्यंत ही सावली, मग गाडी एकदम कम्फर्टेबल अशी लावता येईल. त्यामुळे इथं बळबळ लावली. आता बघताय मित्रांनो, वारं जर जास्त सुटलं ना तर हा दरवाजा आहे का एवढा वारं डायरेक्ट याच्यावर असा आवाज होतो. खूप जास्त मोठा आवाज होतो नाही का. त्यासाठी मग इथं असं खूप तयार केलेलं आहे. हे बघताय हो कसं याच्यामध्ये घालायचं, म्हणजे कसं आहे किती वार आलं तरी असं अडकून राहतं. नाही तर एवढा आवाज होतोय ना खतरनाक, डायरेक्ट माणूस डचकून उठत आहे, एवढा आवाज होतो. तर मित्रांनो आजचा मी माझा छोटासा ब्लॉग इथंच थांबवतो. भेटूया मग आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.